फ्रेंड्स, वेलकम टू SKG लर्निंग अकॅडमी. आज आहे 16 डिसेंबर 2023. आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे करंट अफेअरचे क्वेश्चन असणार आहेत ते आपण पाहणार आहोत. त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल, चॅनल आपल्याला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. अशाच प्रकारचे रोजचे रोज करंट अफेअरचे सेशन आपण घेऊन येत असतो. चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, इंदिरा गांधी शांती पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर दोन व्यक्तींना प्रदान करण्यात आलेला आहे, डेनियल बोनबोइम आणि अली अबू अव्वाद यावरील दोन्ही लोकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. इंदिरा गांधी शांती पुरस्कार 2023. तर हा जो पुरस्कार आहे दोन व्यक्तींना देण्यात आलेला आहे. संयुक्तरित्या पुरस्काराचे वितरण करण्यात आलेलं आहे. डेनियल बोनबोइम हे अर्जेंटिनामध्ये यांचा जन्म झालेला आहे. शास्त्रीय पियानोवादक आहेत. पश्चिम आशियामध्ये सद्भावनेला प्रोत्साहन देण्यासाठी यांनी संगीताचा उपयोग केलेला आहे. अली अबू अव्वाद हे एक प्रमुख फिलिस्तीनी शांती कार्यकर्ता आहेत. अव्वाद यांनी शांती प्रयत्नांसाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. जागतिक स्तरावर शांतीसाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो. इंदिरा गांधी शांती पुरस्कार जो आहे याची सुरुवात झालेली आहे 1986 मध्ये आणि हा पुरस्कार देण्यात येतो इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टद्वारे. प्रत्येक वर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्कारामध्ये एक प्रशस्तीपत्र आणि 25 लाख रुपये याचा समावेश आहे. पुढचा प्रश्न पाहूया. मिस इंडिया US 2023 किताब कोणी जिंकला आहे? तर हा मिस इंडिया US 2023चा किताब जिंकलेला आहे रिजुल मैनी यांनी. मिस इंडिया US 2023 किताब जिंकलेला आहे. तर याबद्दल अधिक माहिती पहा. अमेरिकन मेडिकल विद्यार्थिनी आहे रिजुल मैनी. न्यूजर्सी येथे आयोजित केलेल्या वार्षिक स्पर्धेमध्ये मिस इंडिया US किताब जिंकलेला आहे. तसेच स्नेहा नांबियार यांना मिसेस इंडिया US घोषित केलं आहे. तर पेन्सिल्व्हेनियाची सलोनी राममोहन यांना मिस टीन इंडिया USA हा किताब देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. गद्दाम प्रसाद हे कोणत्या राज्याचे विधानसभा अध्यक्ष बनलेले आहेत? तर हे तेलंगणा विधानसभेचे अध्यक्ष बनलेले आहेत. गद्दाम प्रसाद यांची नुकताच नियुक्ती झालेली आहे विधानसभा अध्यक्ष म्हणून तेलंगणा राज्याचे. तर काँग्रेसचे वरिष्ठ नेता आहेत आणि विधानसभा अध्यक्षपद यांना देण्यात आलेलं आहे. तेलंगणा राज्य स्थापना झालेली आहे 2 जून 2014. राजधानी आहे हैदराबाद. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी आणि राज्यपाल आहेत तमिलसाई सौंदरराजन. पुढचा प्रश्न पाहूया. कोणत्या देशाने जगभरातील व्हिजिटर लोकांसाठी विजा फ्री प्रवेशाची घोषणा केलेली आहे? तर ही घोषणा केलेली आहे नुकताच केनिया या देशाने. त्यांच्या देशामध्ये व्हिजिटर लोक जे प्रवास करत असतात वर्षभर यांच्यासाठी विजा विना प्रवेश करण्याची जी मंजुरी आहे दिलेली आहे. केनियाचे राष्ट्रपती विलियम रुटो यांनी जगभरातील व्हिजिटर लोकांसाठी जानेवारी 2024 पासून विजाशिवाय प्रवेश करण्याची घोषणा ही नुकताच केलेली आहे. केनियाची अर्थव्यवस्था पर्यटनावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. त्यामुळे हे पाऊल उचलल्याने मोठ्या प्रमाणात प्रवासी लोक देशात येणार आहेत आणि याचा पर्यटनावर अनुकूल परिणाम हा होणार आहे. या अगोदर श्रीलंका, मलेशिया आणि थायलंड या देशाने भारतीय नागरिकांसाठी विनाविजा प्रवास करण्याची मुभाही दिलेली आहे. तर केनिया राज्य, केनिया देश, केनिया स्थापना झालेली आहे. राजधानी आहे नैरोबी, चलन आहे केनियाई शिलाँग आणि राष्ट्रपती आहेत विलियम रुटो. पुढचा प्रश्न पाहूया. आंद्रे ब्रुगर यांचं नुकताच निधन झालं आहे. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर आंद्रे ब्रुगेर एक हॉलिवूड अभिनेता आहे आणि यांचं नुकताच निधन झालेलं आहे. नाव काय? आंद्रे ब्रुगेर. तर यांचं नुकता 61व्या वर्षी यांचं निधन झालेलं आहे. 11 वेळा प्राईम टाईम एमी अवॉर्डसाठी नॉमिनेशन मिळालं होतं यांना आणि यामध्ये 2 वेळा त्यांना हा अवॉर्डसुद्धा प्राप्त झालेला आहे. 1997मध्ये पीपल मॅगझिनने आंद्रे ब्रुगर यांना जगभरातील 50 सर्वात सुंदर लोकांच्या यादीमध्ये देखील सामील केलेलं होतं. पुढचा प्रश्न पाहूया. UWW रायझिंग स्टार ऑफ द इयर कोणाला निवडलं गेलं आहे? तर हे निवड झालेलं आहे भारतीय बॉक्सर म्हणजे भारतीय कुस्तीपटू आहे अंतिम पंघाल. याची निवड ही करण्यात आलेली आहे. पहिलवान असून यांना युनायटेड वर्ल्ड रेसलिंगकडून UWW रायझिंग ऑफ द इयर निवडलं गेलं आहे. अंतिम पंघाल हरियाणा येथील रहिवासी आहे. अंतिम पंघाल 53 किलोग्राम वर्गमध्ये कुस्ती खेळतो. तर युनायटेड वर्ल्ड रेसलिंग स्थापना झालेली आहे 1912 मध्ये. मुख्यालय आहे कोसियर सुरवेबे आणि सदस्य देश आहेत 176 आणि या संघटनेचे अध्यक्ष आहेत नेनार्ड लालोविक. पुढचा प्रश्न पाहूया. कोणता देश सर्वाधिक अफीम उत्पादन करणारा देश ठरलेला आहे? तर म्यानमार. म्यानमार हा देश सर्वाधिक अफीम उत्पादन करणारा जगातील पहिला क्रमांकाचा देश ठरलेला आहे. युनायटेड नेशन ऑफिस फॉर ड्रग्स अँड क्राईमने अफीम उत्पादन देशांची यादी जाहीर केलेली आहे आणि या यादीनुसार म्यानमार हा देश जगातील सर्वात जास्त अफीम उत्पादन करणारा देश ठरलेला आहे. या यादीनुसार म्यानमारचा अफीम व्यवसाय हा 2.4 अरब डॉलरवर पोहोचलेला आहे आणि हे एकूण प्रमाण त्यांच्या GDPच्या 4.1% इतके आहे. तर म्यानमार राजधानी आहे नेपिदाऊ, चलन आहे क्याद आणि राष्ट्रपती आहेत युविन माइंट. पुढचा प्रश्न पाहूया. बुकर पुरस्कार पॅनलमध्ये सदस्य म्हणून नुकताच कोणाचा समावेश करण्यात आला आहे? तर हा समावेश करण्यात आलेला आहे नितीन साहनी यांचा. बुकर पुरस्कार जे पुरस्कार आहे याच्या पॅनलच्या सदस्यामध्ये यांची निवड करण्यात आलेली आहे. तर बुकर पुरस्कार जजिंग पॅनलमध्ये भारतीय संगीतकार नितीन साहनी यांना सदस्य म्हणून नियुक्त केलं गेलं आहे. 2024मध्ये आयोजित होणाऱ्या वितरणामध्ये जज म्हणून हे सामील असणार आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. BCCIने कोणत्या भारतीय कर्णधाराची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे?
तर BCCIने नुकताच महेंद्रसिंग धोनी यांची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. या अगोदर सचिन तेंडुलकरची 10 नंबरची जर्सीसुद्धा निवृत्त केली गेली आहे. BCCIने सर्व खेळाडूंना सूचित केलेलं आहे 7 आणि 10 नंबर जर्सी आता उपलब्ध नसणार आहे. धोनीच्या कॅप्टन्सीमध्ये भारताने 2007मध्ये T20 वर्ल्ड कप, 2011मध्ये विश्व कप आणि 2013मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी ही जिंकलेली आहे. आणि 15 ऑगस्ट 2020ला धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. देशातील पहिले केंद्रीय आदिवासी विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे? तर हे देशातील पहिले केंद्रीय आदिवासी विद्यापीठ स्थापन होणार आहे तेलंगणा या राज्यामध्ये. तर तेलंगणामधील जे मुलुगू हे ठिकाण आहे, या ठिकाणी हे केंद्रीय आदिवासी विद्यापीठ स्थापन होणार आहे. या विद्यापीठासाठी 889.07 कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आलेली आहे. या विद्यापीठात 5 शिक्षण पद्धती आणि 11 विभागांमार्फत पदवी, पदव्युत्तर आणि डॉक्टरेट स्तरावरील अभ्यासक्रम हे चालवले जाणार आहेत. तेलंगणा स्थापना झालेली आहे 2 जून 2014. राजधानी आहे हैदराबाद. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी आणि राज्यपाल आहेत तमिलसाई सौंदरराजन. पुढचा प्रश्न पाहूया. पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित केले जाणार आहे? तर पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे जावेद अख्तर यांना. पुढचा प्रश्न पाहूया. सियाचिन ग्लेशियरच्या ऑपरेशनल पोस्टवर नियुक्त होणारी पहिली महिला वैद्यकीय अधिकारी कोण आहे? तर ही पहिली महिला वैद्यकीय अधिकारी ठरलेली आहे फातिमा वसीम. आजच्या दिवसाची काही महत्त्वाची करंट अफेअर्स क्वेश्चन सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.